हॅलो, हाय फ्रेंड कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो, ही रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन काही ना काही अशी रेसिपी घेऊनच येतच आहे. आजही घेऊन आले आहे. तर चला तर मग आपली रेसिपी स्टार्ट करूया. आणि तुम्ही तर पाहता असाल की एवढे मोठे पातेले दिसतात ते का की मला ना दालच्या बनवायची ऑर्डर आली होती. त्यासाठी तुम्ही इकडे पाहता असाल की मी काय जे मटण आहे ना 15 किलो मटण आहे. तर ते 15 किलोचे मटण आहे. तर हळद, मीठ आणि धना पावडर टाकल्याच्या नंतर जे मटण आहे शिजवून घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये दुसरीकडे पाहता असाल की जे आपले भोपळा आहे, तर भोपळा पण मी थोडंसं म्हणजे 70% भोपळा शिजवून घेतलेला आहे. नंतर काय होतं की ते दालच्यामध्ये आपोआप शिजून निघतात. आणि दुसरीकडे तुम्ही पाहता असाल की छान अशी जी झाडाला आहे, तर मस्त अशी कैरी आलेली आहे. तर मला चला ते पण व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा. तर चला तर मी दालच्या जी आहे ना आता त्या परतून घेतेय. आणि दुसरीकडे जी आहे ना दुसरं म्हणजे गॅसवरती मी डाळ लावली होती. 2 कुकरमध्ये मी डाळ लावून घेतल्याच्या नंतर डाळ जी आहे तर खूप अशी अ, एकदम गाळ होईपर्यंत डाळ शिजवून घेतलेली आहे. तर तुम्ही इकडे पाहता असाल की तेल ॲड केलेलं आहे. आणि तेलामध्ये जे आहे तर मोठी इलायची, छोटी इलायची आणि तमालपत्र आहे ते ह्याच्यामध्ये ॲड केल्याच्या नंतर थोडंसं परतल्याच्या नंतर मी इथं कांदा जे आहे तर कांदा जवळपास मी अर्धा गमेले घेतलेला आहे. आणि कांदा पण जे आहे ना गोल चॉप करून घेतलेला आहे. म्हणजे गोल राउंड शेपमध्ये मी इथं कट करून घेतल्याच्या नंतर जी आपला कांदा आहे, तर पूर्ण लाईट गोल्डन होईपर्यंत असाच तळून घेणार आहे. आणि ही जी ऑर्डर आहे ना, तर नांदगावमध्ये आहे. माझ्या मावस सासूच्या घरची ही जी ऑर्डर आहे, तर त्यांना माहिती झालं आता, की मी ऑर्डर घेते म्हणून. माझे YouTubeचे ते व्हिडिओ वगैरे पाहतात, तर सगळ्यांना ते म्हणले, "चला आपण ह्यांच्याकडनं दालच्या बनवून घेऊया." कारण मी आतापर्यंत आमच्या घरी मी म्हणजे जी फॅमिलीमध्ये आहेत, आता एवढा मोठा स्वयंपाक केलेला नाही. फक्त ह्यांना माहिती झाली, की मी बनवते. तर त्यांनी मग म्हणले, "चला बनवूया." नंतर हा स्वयंपाक झाल्याच्या नंतर त्यांना खूप, खूप, खूप आनंद झाला, की दालच्या खूप छान झालता किंवा एवढा मोठा स्वयंपाक बनवतो त्यासाठी. पण माझं खूप म्हणजे सगळ्यांनी असं नाही, की एकटीही माणूस नाही, की त्यांनी माझं असं कौतुक केलं नाही. सगळ्यांनी कौतुक केलं. माझी नंदा वगैरे ह्या व्हिडिओमध्ये थोडं-थोडं दिसत असते. नंदा, जाव, माझी सासू वगैरे सगळे आहेत. सगळ्यांनी हेल्प केलेली आहे माझी. इकडे तुम्ही पाहता असाल, की कांदा जी आहे लाईट गोल्डन होईपर्यंत परतून घेतल्याच्या नंतर जी गमीला आहे, अर्धा गमीला जी आहे, ते इथं मी ॲड केलेलं आहे. आणि त्याला पण व्यवस्थित मी मेल्ट करून घेतलेलं आहे. म्हणजे पूर्ण गाळ होईपर्यंत तेलामध्ये परतून घेतल्याच्या नंतर जी हिरवी मिरची आहे, तर 15 ते 20 हिरवी मिरची मी इथे घेतलेली आहे. ते पण तेलामध्ये चांगली परतून घेतलेली आहे. आणि हे तर मी घेतलेलं आहे आलं आणि लसणाची पेस्ट मी बनवायला सांगितली होती त्यांनी. मी याच्या अगोदर बनवून ठेवलेली होती. ती ह्याच्यामध्ये आपल्या तेलामध्ये परतून घेतलेली आहे. आणि चांगल्यापैकी तुम्हाला माहिती आहे मसाला चांगल्यापैकी परतून घेतलं तरच आपल्या कोणत्याही भाज्या चांगल्या होतात. त्यासाठी मी जी आहे ते हे जी आलं लसणाची पेस्ट आहे खूप खूप छान अशी परतून घेतलेली आहे. तर मटण होतं 15 किलो, तांदूळ होते 20 किलो, डाळ होती 4 ते 5 किलो. हे सगळं एवढा मोठा स्वयंपाक होता. म्हणजे भरपूर असा होता. हे जवळ-जवळ जेवण आहे ते 150-200 लोकांचं जेवण बनवलेलं आहे. तर तुम्ही इकडं पाहता असाल की लकी दालचा मसाला आपल्या मसाल्यामध्ये टाकलेला आहे. तर लकी मसाल्याचे पुढे इथं आणले होते 1 ते 2 ते सगळ्या ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये टाकून घेते. आणि प्रत्येक वेळेस आता मिस्टर सोबतच असतात. तर हा व्हिडिओ पण मी त्यांनाच सांगितलं होतं की शूट करा. कारण मी तुमच्याशी बोललेच होते, की जी काही माझे ऑर्डरची वेळ असतील ना, तर तुमच्याशी नक्की मी शेअर करेन. कारण तुम्हालाही कळलं पाहिजे, की मी घरीच नाही बनवत, तर बाहेरचे बी ऑर्डर घेते. जे आपला दालचा मसाला आहे ना, ते एकदम टाकून घेतलेला आहे. आणि गॅसचा फ्लेम जे आहे ते एकदम कमी ठेवलेला आहे. कारण तेलामध्ये मसाले लगेच जळतात. त्यासाठी जी मसाले आहे जी गॅसचा फ्लेम आहे ते कमी ठेवलेला आहे. आणि मसाले टाकून घेते. तिकडे तुम्ही पाहता असाल, की मटण मसाल्याची जी पुडी आहे, तर ती मी टाकून घेते. आणि आता तुम्ही तिकडे पाहता असाल, की चिकन मसाला पण मी इथे टाकून घेते.
तर आपण थोडंसं मी लाल तिखट जे आहे तर दालच्यामध्ये लाल म्हणजे तिखट कमी असतं त्यासाठी मी जे तिखट आहे ते कमी ठेवलेलं आहे. तर तुम्ही इकडे पाहत असाल की मसाले सगळे टाकून झाल्याच्या नंतर मी सगळे जे मसाले आहेत व्यवस्थित तेलामध्ये परतून घेत आहे. आणि व्हिडिओचं असं झालंय क्लॅरिटीसाठी, की जे ऊन आहे ना, तर ऊन बरोबर पातेल्यावरती पडत होतं. त्यासाठी अंधारही होता, थोडासा उजेडही होता. काहीच कळत नव्हतं, की व्हिडिओ कसा शूट करावा. तर तुम्ही इकडे पाहत असाल, की जेवढं होईल तेवढं तुमच्याशी म्हणजे शेअर केलेलं आहे. कारण की क्लॅरिटी थोडीशी कमी आहे. कारण की एक रूम होती, रूममध्ये स्वयंपाक केलेला आहे आणि त्यासाठी जी एक एवढं थोडासा अंधार-अंधार पडत आहे. तुम्ही इकडे पाहत असाल, की कोथिंबीर मगाशी दाखवला होता व्हिडिओ. कोथिंबीर, पुदिना आणि मेथीची भाजी, आंबट चुका हे सर्व काय आहे ते मी चिरून घेतल्याच्या नंतर एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि आमच्या सासूबाईने सगळं धुवून दिलं होतं ते आपल्या मसाल्यामध्ये ॲड केलेले आहे आणि ते पण चांगल्यापैकी मी जे मसाला आहे ना, त्यात पण मी परतून घेतलेला आहे, की भाज्या छान म्हणजे खूप वेळ दिला मी मसाला तळण्यासाठी कारण मला मसाला खूप तळायला आवडतं तरच भाजी आपली छान होते. नंतर मी ह्याच्यामध्ये जी चितळे गावरान तूप आहे ते ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर इथे मी सगळे काय मसाले आहेत तळून घेत आहे आणि तुम्ही दुसरीकडे पाहत असाल की जावा आहेत त्या माझ्या त्यांनी पूर्ण असं की जी डाळ आहे ना, ती डाळ पूर्ण असं एकसारखी केल्याच्या नंतर ते हेल्प पण करत होत्या, मदत करत होत्या मला. त्यांनी सगळं ही जी डाळ वगैरे आहे तर सगळी आपल्या मसाल्यामध्ये ॲड केलेली आहे. दालच्या बनवायची म्हणजे पद्धत म्हणजे अशी असते, की जी डाळ आहे आपली, ती जर छान शिजली तर पूर्ण जी दालची आहे ना, तर रेसिपी छान बनते. डाळ शिजली नाही तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. तर 2 कुकरमध्ये लावलेले आहे, तर तुम्ही डाळ बघू शकता. एकदम बेसन टाइप असं झालेली आहे. तर गाळ होणं खूप महत्त्वाचं आहे. तर खूप छान झाली होती. तुम्ही इकडे पाहत असाल, की डाळ तुम्हाला कुठेही थोडी-थोडी दिसणार नाही. खूप अशी अ, मिळ अ, अ गाळ झालेली आहे आणि नंतर इकडे तुम्ही पाहता असाल, की जी मटण आहे आपलं, ते मटण पण आपल्या पातेल्यामध्ये ॲड केलेलं आहे डाळीमध्ये. तर गळ आपलं झालेली आहे डाळ आणि नंतर हे सगळ्यांनी मटण टाकून घेतलेलं आहे. तर जावा वगैरे, सासू वगैरे सगळ्यांनी मदत केलेली आहे. नंतर इथे मी भपळा टाकून घेतलेला आहे. फायनली जी माझी रेसिपी आहे बनून तयार होत आहे. थोडंसं गावरान तूप आणि बटर टाकल्याच्या नंतर ही त्याला एक उकळी येऊन देणार आहे आणि असं दमवरती ठेवणार आहे. तर फायनली माझी जी ऑर्डर आहे ती कंप्लीट झालेली आहे. माझा दालचा रेसिपी तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकताय आणि हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशा छान-छान रेसिपी सोबत आपण रोजच भेटत जाऊ. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सर्वात महत्त्वाचं खात राहा. बाय. टेक केअर.